नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पुण्यामध्ये होणाऱ्या काही कॉमन जॉब स्कॅमबद्दल बोलणार आहोत। जर तुम्हाला पुण्यामध्ये जॉब करायचा असेल तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा असू शकतो। तर चला सुरू करूया। मित्रांनो, बऱ्याच वेळा जेव्हा तुम्हाला जॉब पाहिजे असतो त्यावेळेस तुम्ही naukri.com किंवा वर्क इंडिया सारख्या वेबसाईटवर तुमची माहिती वगैरे भरता, काही ठिकाणी अप्लाय करता आणि अप्लाय केल्यानंतर किंवा कधी-कधी अप्लाय न करता सुद्धा तुम्हाला जॉबच्या ऑफर यायला लागतात, काही कॉल वगैरे येतात। म्हणजे एखादी महिला तुम्हाला फोन करते आणि म्हणते की तुमचं जॉबमध्ये सिलेक्शन वगैरे झालंय आणि तुम्हाला इंटरव्ह्यूच्या सेकंड राऊंडसाठी बोलवती। आता असे लोक जनरली कंपनीचं नाव सांगत नाहीत, कंपनीचा पत्ता सांगत नाहीत, पण कुठं जॉबच्या इंटरव्ह्यूला जायचंय ते मात्र सांगतात। मग तुम्ही त्या पत्त्यावर जाता तेव्हा तुम्हाला कळतं की अशा प्रकारचे स्कॅम करणारे जे ऑफिसेस आहेत ते एकतर एखाद्या फ्लॅटमध्ये असतात किंवा मग एखादं छोटंसं कॉर्पोरेट ऑफिस असतं। मग जेव्हा तुम्ही तिथे जाता आणि तुमचा सेकंड राऊंड होतो त्यानंतर तुम्हाला म्हणतात की तुम्हाला 2000 किंवा 3000 रुपये भरायचे आहेत आणि तिसऱ्या राऊंडच्या आधी तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील। मित्रांनो, हा स्कॅम असतो। मित्रांनो, माझ्या माहितीस्तोवर कुठलीही कंपनी तुमच्याकडून 10 रुपये सुद्धा जॉबसाठी मागत नाही। हां, फक्त काही सिक्युरिटी गार्ड क्षेत्रातल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या तुम्हाला जॉईन केल्या त्यांचे शूज आणि कपडे देणार असतात, तर त्यासाठी काही सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून एक 500-1000 रुपये ठेवून घेतात। मात्र अदर दॅन दॅट कोणत्याच कंपन्या जॉबसाठी पैसे मागत नाहीत। दुसरी गोष्ट, कधी तुम्हाला ना टेलिग्रामवरून किंवा व्हॉट्सअपवरून वर्क फ्रॉम होमचे ऑफर येतात। मग तुम्ही त्या कंपनीचं नाव ऑनलाईन थोडं रिसर्च करता आणि तुम्हाला कळतं की ही कुठलीतरी सेम नावाची कुठलीतरी फॉरेनमध्ये खूप मोठी कंपनी आहे। मग तुम्हाला वाटतं की ही त्याच कंपनीची शाखा वगैरे असेल आणि मग तुम्हाला असती खूप जॉबची गरज आणि तुम्ही अर्जंटली त्या लोकेशनला इंटरव्ह्यूला जाताय। मग त्याची इंटरव्ह्यू समजा पिंपरी चिंचवड किंवा शिवाजीनगरच्या अराउंड छोटेखानी त्यांचं ऑफिस असतं, ते तुम्ही इंटरव्ह्यूला जाता आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुमचं तिथं सिलेक्शन पण होतं आणि तुमच्या ट्रेनिंगची फी म्हणून तुमच्याकडे ते 3 ते 5000 रुपये मागू लागतात। मित्रांनो, अशा ठिकाणी शक्यतो कधीही पैसे भरू नका। मोस्ट प्रोबेबली हे सुद्धा स्कॅम असण्याची शक्यता असते। मित्रांनो, अजून एक खूप इंटरेस्टिंग स्कॅम असतो। त्यामध्ये बऱ्याचशा अशा कंपन्या असतात ज्या तुम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला विदेशामध्ये म्हणजे स्पेशली कॅनडा, दुबईमध्ये नोकरी लावतो म्हणून सांगतात आणि मग तुम्ही त्यांच्या बोलण्यामध्ये बऱ्यापैकी अडकलात की मग ते तुम्हाला पासपोर्ट, व्हिसा प्रोसेसिंग, मेडिकल चाचणी या ना त्या कारणाने 20-30 कधी 50-50 हजार तर कधी लाख रुपये सुद्धा मागतात। त्यामुळे अशा डायरेक्ट विदेशात जॉब देणाऱ्या कंपन्यांपासून सावध राहा। तुम्हाला जर विदेशात जॉब करायचा असेल तर तुम्ही ज्या कंपनीमध्ये आता काम करत आहात त्या कंपनीमार्फत जर तुम्हाला एकदम सिक्युअरली विदेशात जॉब मिळत असेल तरच विश्वास ठेवा, अन्यथा फसवणाऱ्या कंपन्या खूप आहेत। मित्रांनो, अजून काही स्कॅम असे चाललेले असतात की बऱ्याचशा कंपन्या फ्री इंटर्नशिपच्या नावाखाली राबवून घेतात लोकांना किंवा बऱ्याचशा कंपन्या 11 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट करतात आणि दरवर्षी तेच कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करत सेम पेमेंटवर लोकांना राबवत राहतात। त्यामुळे तुम्ही जर अशा कुठल्या ट्रॅपमध्ये अडकला असाल तर तुमचं स्किल वाढवा आणि अशा कंपन्यातून लवकरात लवकर बाहेर पडा। बाकी मित्रांनो, याशिवाय तुम्हाला पण काही जर जॉब स्कॅम माहीत असतील किंवा तुमचे काही अनुभव असतील किंवा तुम्हाला जॉब स्कॅमबद्दल काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा। धन्यवाद।